नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी उलवळे, पत्रकार, छत्रपती न्यूज 24 पुणे। आपण या खेड घाटातून वरती आलेलो आहोत। पुणे नाशिक हायवेचा जो नवीन जो रस्ता झालेला आहे खेड घाटातून वरती जाण्याचा बायपास, हा इकडे पाठीमाग आपण जुना घाट बघू शकता आणि हा नवीन घाट या ठिकाणी बायपास सुंदर झालेला आहे। परंतु या रस्त्याचे नवीन एका बाजूचे काँक्रिटीकरण चालू असण्याचे काम चालू आहे। त्या चालू असलेल्या कामामुळे कदाचित ही ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली आहे। पुढे मंचर आहे, मध्ये हा खेड घाट आहे। खेड घाट जरी चारपदरी झालेला असला, मोठा झालेला असला, तरी या घाटातून येणारी संख्या खूप आहे। पुणे नाशिक हायवे आहे हा। घाटातून पुढे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही। जुना मार्ग जरी असला तरी या घाटातूनच पुढे जाणारी सर्व ट्रॅफिक आहे। आपण पाहू शकता ह्या नवीन झालेल्या हायवेचं कामसुद्धा नवीन काँक्रिटीकरण करण्याचं काम एका बाजूने चालू आहे। त्यामुळे कदाचित ही ट्रॅफिक जाम झालेली असेल आणि पूर्वीचा जो रस्ता होता डांबरी, तो आता काँक्रिटीकरण करण्याचं काम चालू आहे। ही आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची आणि नियोजनबद्ध काम नसल्याचा हा पुरावा आहे। किती रस्ते मोठे केले, किती घाट दुरुस्त केले, तरी संख्या मात्र कमी होत नाही। सामान्य वाहन चालकांना मात्र हा भुर्दंड सोसावा लागतो, कारण पुढे टोल नाका आहे आणि टोल जरी भरला तरी सुविधांमध्ये काही भर पडत नाही आहे। या असुविधा कशामुळं याचा शासनाने नक्की विचार करावा। ब्युरो रिपोर्ट, छत्रपती न्यूज 24 पुणे।